नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सहज अध्ययनमध्ये तुमचं स्वागत आहे। कसे आहात तुम्ही सर्व? आशा करतो तुम्ही सर्व मजेत असाल। आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय करूयात, इयत्ता 9वीचं जे पहिलं प्रकरण आहे संच, त्यावर आधारित सराव संच 1.4 चा आज आपण सराव करणार आहोत। पण त्या अगोदर मी तुम्हाला सांगेन की जर माझा WhatsApp नंबर अजूनपर्यंत तुमच्याजवळ सेव्ह नसेल तर हा माझा WhatsApp नंबर आहे जो तुम्ही सहज अध्ययन या नावाने सेव्ह करून मला WhatsApp वर मेसेज करू शकता। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात। तर सराव संच 1.4 ला सुरुवात करण्या अगोदर या संदर्भातील काही ज्या महत्त्वाच्या संकल्पना आहेत आपण अगोदर त्या समजून घेऊयात। आणि त्या संकल्पना समजून घेण्यासाठी मी इथे दोन संच लिहून घेतो, संच ए आणि इथे महिरपी कंसात त्याचे घटक लिहून घेतो 1 2 3 4 आणि 5 हा संच कंप्लीट करूयात। त्यानंतर संच बी लिहून घेतो, बी बरोबर 3 5 7 आणि 9। आता बघा या दोन्ही संचांचं निरीक्षण केलं तर आपल्या लक्षात येईल की पहिला संच जो आहे तो 1 ते 5 पर्यंतच्या नैसर्गिक संख्यांचा संच आहे आणि दुसरा संच जो आहे तो 1 ते 10 पर्यंतच्या विषम संख्यांचा संच आहे, बरोबर। आता आपण हेच झालं, संच लिहून घेतले, पण या संचामध्ये घटक किती आहेत ते कोणी विचारलं तर ते कसं लिहिणार? तर बघा त्यासाठी काय करायचं, इथे घटक मोजायचे 1 2 3 4 5। पहिल्या संचामध्ये 5 घटक आहेत, मग हे लिहायचं कसं तर बाजूला लिहून दाखवतो, n कंसात a बरोबर 5। आता ह्याचं वाचन कसं करायचं, नंबर ऑफ a बरोबर 5। 5 घटक आहेत म्हणून 5 लिहिलं। ओके, दुसऱ्या संचाचा जर आपण विचार केला तर इथे घटक किती आहेत बघा, 1 2 3 4 4 घटक आहेत, मग हे लिहायचं कसं, n कंसात b बरोबर 4 आणि याचं वाचन कसं करायचं, नंबर ऑफ b बरोबर 4। आता पुढे आणखीन एक महत्त्वाची संकल्पना आहे जी आहे छेद संच। आता छेद संच म्हणजे काय तर बघा दोन संचांमध्ये जे काही सामायिक घटक असतात, काय असतात, सामायिक घटक, त्यांचा जो संच असतो त्याला छेद संच असे म्हटले जाते। तर आपण हे दोन संच घेतलेले आहेत त्यांचा छेद संच लिहूया। कसं लिहिणार तर इथे अगोदर पहिल्या संचाचं नाव लिहायचं, त्यानंतर अशा पद्धतीचा एक सिम्बॉल ड्रॉ करायचं, एक चिन्ह ड्रॉ करायचं उलटा यू आणि दुसरा संच लिहायचा। आता याचं वाचन कसं करणार, a छेद संच b बरोबर महिरपी कंसात। आता यामध्ये काय करायचं, जे सामायिक घटक आहेत तेच लिहायचे। बघा इथे सामायिक घटक कोणते आहेत, पहिला सामायिक घटक आहे 3, त्यानंतर दुसरा सामायिक घटक आहे 5, म्हणजे 3 आणि 5 हे दोनच घटक इथे सामायिक आहेत। मग ते इथे लिहून घ्यायचे 3, 5 आणि महिरपी कंस पूर्ण करायचा। आता इथे किती घटक आहेत हे लिहायचं असेल तर बघा कसं लिहिणार, नंबर ऑफ a छेद b बरोबर किती आहेत 2। ओके, अशा पद्धतीने हा छेद संच आहे जो सामायिक घटकांचा असतो। आता आपण काय करूयात तर दुसरा एक प्रकार आहे जो आहे संयोग संच। तर इथे लिहून घ्यायचं आहे संयोग संच। आता संयोग संच मध्ये काय येतात तर सर्व घटक मिळून हा संच तयार होतो, किती, सर्व घटक मिळून। तर बघा समजा संच ए आणि संच बी यांचा जर आपल्याला संयोग संच लिहायचा असेल तर तो कसा लिहिणार तर त्यासाठी ए आणि अशा पद्धतीचं एक चिन्ह ड्रॉ करायचं जे आहे यू सारखं आणि दुसरा संच लिहायचा। आता हे वाचायचं असेल तर कसं वाचायचं तर ए संयोग संच बी बरोबर महिरपी कंसात आणि हे जे सर्व घटक आहेत ते घटक आता इथे लिहून घ्यायचे। पण घटक लिहिताना एक लक्षात ठेवायचं की डबल आलेला जो घटक असेल म्हणजे जे सामायिक घटक असतील ते 2 वेळा न लिहिता एकच वेळा लिहायचा। तर बघा इथे 1 2 आणि 3 लिहूयात, 1 2 आणि 3। आता 3 हा घटक हा दोन्ही ठिकाणी आहे म्हणून आपण एकच वेळा लिहायचा। ओके, त्यानंतर पुढचा घटक आहे 4 5 4 आणि 5। आता संच बी मध्ये आपण पाहिलं तर 3 तर अगोदरच आपण लिहिलेला आहे, 5 देखील लिहिलेला आहे, त्यामुळे हे जे डबल आलेले जे घटक आहेत ते पुन्हा लिहायचे नाहीत। मग उरलेले घटक काय आहेत 7 आणि 9 ते लिहायचे, 7 आणि 9 कंस पूर्ण करायचा। आता इथे जर आपण पाहिलं तर इथे
ए संयोग संच बी चे घटक किती आहेत? 1 2 3 4 5 6 आणि 7, एकूण 7 घटक आहेत. तर हे 7 घटक कसे लिहायचे बघा, इथे लिहायचं आहे नंबर ऑफ ए संयोग संच बी बरोबर किती आहेत? 7 घटक आहेत. तर अशा पद्धतीने आपण हे लिहू शकतो. आता या संचाचं एक सूत्र आहे, ते देखील आपल्या लक्षात असायला हवं. तर ते देखील मी तुम्हाला बाजूला लिहून दाखवतो. म्हणून हे जे संयोग संच आहे त्याचं हे सूत्र आहे. तर इथे लिहायचं आहे नंबर ऑफ ए संयोग संच बी बरोबर काय आहे? पहिल्यांदा नंबर ऑफ ए अधिक नंबर ऑफ बी वजा नंबर ऑफ ए छेद बी. तर हे जे सूत्र आहे हे सूत्र आपण पाठ करून ठेवायचं. आपला सराव संच 1.4 पूर्णपणे या सूत्रावर अवलंबून आहे. चला तर मग सराव संच 1.4 ला आता सुरुवात करूयात. ओके, तर इथे पहिला प्रश्न काय आहे बघा, जर नंबर ऑफ ए बरोबर 15, नंबर ऑफ ए संयोग संच बी बरोबर 29, नंबर ऑफ ए छेद बी बरोबर 7, तर नंबर ऑफ बी किती? आपल्याला नंबर ऑफ बी ची किंमत काढायची. तर आपण आत्ताच जे सूत्र पाहिलं ते इथे लिहून घेऊयात. तर नंबर ऑफ ए संयोग संच बी बरोबर नंबर ऑफ ए अधिक नंबर ऑफ बी वजा नंबर ऑफ ए छेद बी. आता आपल्याकडे ज्या किमती माहिती आहेत त्या किमती भरूयात. नंबर ऑफ ए संयोग संच बी ची किंमत दिली आहे 29, ती इथे लिहून घेतली बरोबर. नंबर ऑफ ए ची किंमत दिली आहे 15 अधिक नंबर ऑफ बी, त्याची किंमत आपल्याला दिलेली नाही, ते जसंच्या तसं लिहायचं. म्हणून नंबर ऑफ बी वजा नंबर ऑफ ए छेद बी ची किंमत दिली आहे 7, ती इथे लिहून घेतली. म्हणून 29 जसेच्या तसे आले बरोबर. इथे 15 वजा 7 उत्तर आलं 8 अधिक नंबर ऑफ बी. म्हणून हे 29 जसेच्या तसे आले आणि हे जे 8 आहेत इथे अधिक आहेत, बरोबर चिन्हाच्या डावीकडे घेऊन जाताना ते होतील -8 बरोबर. हे नंबर ऑफ बी जसंच्या तसं आलं. म्हणून नंबर ऑफ बी बरोबर 29 वजा 8 उत्तर आलं 21. तर ही आपल्याला नंबर ऑफ बी ची किंमत मिळाली. आपण काय करूयात, ह्या उत्तराला, ह्या किमतीला अशा पद्धतीने फ्रेम तयार करून घेऊया. तर अशा पद्धतीने आपला हा पहिला प्रश्न सोडवून झालेला आहे. आता आपण दुसऱ्या प्रश्नाकडे जाऊयात. दुसऱ्या प्रश्नाला सुरुवात करण्या अगोदर मी तुम्हाला सांगेन की जर अजूनपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे आपल्या प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. चला तर मग दुसऱ्या प्रश्नाला सुरुवात करूयात. इथे काय आहे, एका वसतिगृहात 125 विद्यार्थी आहेत. त्यापैकी 80 विद्यार्थी चहा घेतात, 60 विद्यार्थी कॉफी घेतात आणि 20 विद्यार्थी चहा व कॉफी दोन्ही प्रकारची पेये घेतात. तर एकही पेय न घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या काढा. आपल्याला एकही पेय न घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या काढायची. मग काय करायचं, हे जे एकूण विद्यार्थी आहेत त्यामधून बाकीचे जे पेय घेणारे विद्यार्थी आहेत ते वजा करूयात, म्हणजे आपल्याला पेय न घेणारे विद्यार्थी मिळतील. मग इथे लिहून घेऊया. तर वसतिगृहात एकूण 125 विद्यार्थी आहेत, त्यामुळे आपण या संचाला काय म्हणूयात, युनिव्हर्सल संच म्हणूयात. म्हणून त्याला नाव देऊयात यू बरोबर एकूण विद्यार्थी बरोबर किती, 125. ओके, म्हणून इथे काय येणार, म्हणून नंबर ऑफ यू बरोबर 125. त्यानंतर पुढे काय सांगितलं आहे की त्यापैकी 80 विद्यार्थी चहा घेतात, म्हणजे हे चहा घेणारे विद्यार्थी आहेत. मग याला आपण ए मानूयात. तर ए बरोबर चहा घेणारे विद्यार्थी. किती आहे चहा घेणारे विद्यार्थी, 80. म्हणून नंबर ऑफ ए बरोबर किती आहे, 80. त्यानंतर पुढे काय सांगितलं आहे की 60 विद्यार्थी कॉफी घेतात. तर हे कॉफी घेणारे विद्यार्थी आहेत, त्यांचा संच जो आहे त्याला आपण बी मानूयात. तर इथे लिहून घ्यायचं आहे बी बरोबर कॉफी घेणारे
विद्यार्थी किती आहेत 60 म्हणून नंबर ऑफ बी बरोबर 60. पुढे त्यांनी काय सांगितलंय की 20 विद्यार्थी असे आहेत ते चहा देखील घेतात आणि कॉफी देखील घेतात. हे 20 विद्यार्थी जे आहेत ते ए संचमध्ये देखील आहेत बी संचमध्ये देखील आहेत. म्हणजे काय झालं जे सामायिक घटक आहेत. सामायिक घटक कशात असतात आपले आपण पाहिलं आहे सामायिक घटक हे छेद संचात असतात. म्हणून आपण इथे लिहून घ्यायचं आहे ए छेद संच बी बरोबर दोन्ही पेय घेणारे विद्यार्थी. हे किती आहेत तर हे त्यांनी सांगितलं आहे की 20 आहेत म्हणून बरोबर 20. म्हणून नंबर ऑफ ए छेद बी बरोबर 20. तर अशा पद्धतीने आपण दिलेल्या गोष्टी आता लिहून घेतलेल्या आहेत. आता आपण सूत्र वापरूया. सूत्र काय आपण पाहिलेलं आहे तर आत्ताच सूत्र पाहिलं नंबर ऑफ ए संयोग संच बी बरोबर नंबर ऑफ ए अधिक नंबर ऑफ बी वजा नंबर ऑफ ए छेद बी. आता आपल्याकडे ज्या किमती आहेत त्या किमती भरून घेऊयात. म्हणून नंबर ऑफ ए ची किंमत आपल्याकडे आहे 80 अधिक नंबर ऑफ बी ची किंमत आहे 60 वजा नंबर ऑफ ए छेद बी ची किंमत आहे 20 बरोबर 60 अधिक 80 अधिक 60 उत्तर आलं 140 वजा 20 बरोबर 140 वजा 20 उत्तर आलं 120. तर ही कसली किंमत मिळाली आपल्याला ही किंमत आपल्याला ए संयोग संच बी ची किंमत मिळाली. त्या किमतीला आपण अगोदर फ्रेम तयार करून घेऊया. आता आपल्याला काय करायचं आहे एकही पेय न घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या म्हणून इथे लिहायचं आहे एकही पेय न घेणारे विद्यार्थी बरोबर काय आहे नंबर ऑफ यू एकूण विद्यार्थी वजा नंबर ऑफ ए संयोग बी बरोबर नंबर ऑफ यू ची किंमत आहे 125 वजा नंबर ऑफ ए संयोग बी ची किंमत आहे 120. 125 वजा 120 उत्तर आलं 5. तर असे 5 विद्यार्थी आहेत जे कोणतंही पेय घेत नाहीत. तर हे शाब्दिक उदाहरण आहे त्यामुळे आपण इथे शब्दात लिहून घ्यायचं. म्हणून एकही पेय न घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या 5 आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने आपला दुसरा प्रश्न देखील झालेला आहे. आता आपण तिसऱ्या प्रश्नाकडे जाऊयात. तिसरा प्रश्न काय आहे बघा एका स्पर्धा परीक्षेला 50 विद्यार्थी इंग्रजीत उत्तीर्ण झाले 60 विद्यार्थी गणित विषयात उत्तीर्ण झाले 40 विद्यार्थी दोन्ही विषयात उत्तीर्ण झाले. एकही विद्यार्थी दोन्ही विषयात अनुत्तीर्ण झाला नाही तर एकूण विद्यार्थी किती होते. आपल्याला एकूण विद्यार्थी शोधायचं आहे. मग काय करायचं अगोदर काय सांगितलं आहे की इंग्रजी विषयात पास झालेले 50 विद्यार्थी आहेत. मग आपण त्यांना त्यांच्या संचाला ई मानूयात. म्हणून इथे लिहून घ्यायचंय ई बरोबर इंग्रजीत उत्तीर्ण झालेले विद्यार्थी. हे विद्यार्थी किती आहेत 50 म्हणून 50 म्हणून नंबर ऑफ ई बरोबर 50. ओके पुढे काय सांगितलं आहे की गणित विषयात 60 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. तर गणित विषयाचा जो संच आहे त्याला आपण नाव देऊयात एम. मॅथ्स साठी आपण एम घेतला बरोबर गणितामध्ये उत्तीर्ण
झालेले विद्यार्थी किती आहेत? हे आहेत एकूण 60, म्हणून इथे लिहिलं 60. म्हणून नंबर ऑफ m बरोबर 60. त्यानंतर 40 विद्यार्थी असे आहेत जे दोन्ही विषयामध्ये पास झालेत. आता दोन्ही मध्ये आहेत म्हणजे ते सामायिक आहेत, आणि सामायिक आहेत म्हणजे जे छेदसंचाचे घटक आहेत, म्हणून इथे लिहायचं आहे ई छेदसंच m बरोबर काय आहे? दोन्ही विषयामध्ये उत्तीर्ण झालेले विद्यार्थी. आणि यांची संख्या किती आहे? यांची संख्या आहे 40, म्हणून इथे लिहिलं 40. त्यामुळे नंबर ऑफ ई छेद m बरोबर 40. आता आपल्याला काय शोधायचं आहे? एकूण विद्यार्थी. म्हणून नंबर ऑफ ई संयोग m बरोबर किती? आता याची किंमत शोधण्यासाठी आपण काय करूयात? सूत्र वापरूयात. म्हणून इथे लिहायचं आहे नंबर ऑफ ई संयोग m बरोबर नंबर ऑफ ई अधिक नंबर ऑफ m वजा नंबर ऑफ ई छेद m बरोबर नंबर ऑफ ई ची किंमत किती आहे? 50. इथे लिहिले 50 अधिक नंबर ऑफ m आहेत 60 वजा नंबर ऑफ ई छेद m आहेत 40 बरोबर 50 अधिक 60 उत्तर आलं 110 वजा 40 बरोबर 110 वजा 40 उत्तर आलं 70. तर एकूण विद्यार्थी किती मिळाले आपल्याला? 70. म्हणून इथे लिहून घ्यायचं आहे. म्हणून एकूण विद्यार्थी 70 होते. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने आपला तिसरा प्रश्न झालेला आहे. आता आपण चौथ्या प्रश्नाकडे जाऊयात. चौथा प्रश्न सोडवण्या अगोदर मी तुम्हाला पुन्हा सांगेन की जर अजूनपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईब करून घ्या. तर चौथा प्रश्न आहे, एका शाळेतील इयत्ता 9वीच्या 220 विद्यार्थ्यांच्या आवडींचे सर्वेक्षण केले. त्यापैकी 130 विद्यार्थ्यांनी गिरिभ्रमणाची आवड आहे असे सांगितले, 180 विद्यार्थ्यांनी आकाश दर्शनाची आवड आहे असे सांगितले, 110 विद्यार्थ्यांनी गिरिभ्रमण आवडते व आकाश दर्शन ही आवडते असे सांगितले. तर किती विद्यार्थ्यांना या दोन्हीपैकी कशाचीच आवड नाही? किती विद्यार्थ्यांना फक्त गिरिभ्रमण आवडते? किती विद्यार्थ्यांना फक्त आकाश दर्शन आवडते? तर बघा आपल्याला इथे एकूण 3 प्रश्नांची उत्तरे शोधायची आहेत. असे विद्यार्थी ज्यांना दोन्हीपैकी कसलीही आवड नाही, आणि असे विद्यार्थी ज्यांना फक्त गिरिभ्रमण आवडते, आणि असे विद्यार्थी ज्यांना फक्त आकाश दर्शन आवडते. तर आपल्याला असे एकूण 3 प्रश्नांची उत्तरे इथे शोधायची आहेत. सर्वात अगोदर काय सांगितलं? एकूण विद्यार्थी आहेत 220. तर जे एकूण विद्यार्थी आहेत त्याला आपण विश्वसंच मानूयात. म्हणून इथे लिहून घ्यायचं आहे विश्वसंचासाठी आपण u अक्षर घेऊया. u बरोबर एकूण विद्यार्थी. एकूण विद्यार्थी किती आहेत? 220. म्हणून नंबर ऑफ u बरोबर 220. आता पुढे त्यांनी काय सांगितलं की 130 विद्यार्थी असे आहेत ज्यांना गिरिभ्रमण आवडते. ओके, तर गिरिभ्रमणासाठी जो संच आहे त्याला आपण a मानूयात. म्हणून a बरोबर गिरिभ्रमण आवडणारे विद्यार्थी. हे किती आहेत? हे आहेत 130. म्हणून लिहिलं 130. म्हणून नंबर ऑफ a बरोबर 130. पुढे त्यांनी सांगितलं आहे की 180 विद्यार्थी असे आहेत ज्यांना आकाश दर्शन आवडते. त्याला आपण b संच मानूयात. म्हणून b बरोबर आकाश दर्शन
आवडणारे विद्यार्थी हे किती आहेत? तर आकाश दर्शन आवडणारे विद्यार्थी 180 आहेत, म्हणून इथे लिहिलं 180. त्यामुळे नंबर ऑफ बी बरोबर 180. आता पुढे काय सांगितलं आहे बघा. 110 विद्यार्थी असे आहेत ज्यांना गिरीभ्रमण देखील आवडते आणि आकाश दर्शन देखील आवडते. याचा अर्थ हे जे 110 विद्यार्थी आहेत हे दोन्ही संचामध्ये सामायिक आहेत. त्यामुळे आपण इथे सामायिक संचासाठी काय लिहायचं? सामायिक संचासाठी आपण इथे लिहून घ्यायचं A छेद B बरोबर दोन्हीची आवड असणारे विद्यार्थी हे किती आहेत? हे आहेत 110, म्हणून इथे लिहिलं 110. म्हणून नंबर ऑफ A छेद B बरोबर 110. आता पुढे आपण काय करूयात? सूत्र वापरूयात. तर इथे मी पार्टिशन क्रिएट करतो, त्यानंतर सूत्र लिहून घेऊया. नंबर ऑफ A संयोग B बरोबर नंबर ऑफ A अधिक नंबर ऑफ B वजा नंबर ऑफ A छेद B बरोबर नंबर ऑफ A ची किंमत किती आहे? नंबर ऑफ A आहे 130 अधिक नंबर ऑफ B आहे 180 वजा नंबर ऑफ A छेद B आहे 110 बरोबर 130 अधिक 180 उत्तर आलं 310 वजा 110 बरोबर 310 वजा 110 उत्तर आलं 200. तर बघा आपल्याला इथे A संयोग B ची किंमत किती मिळाली? 200. आता सर्वात अगोदर आपल्याला काय शोधायचं आहे की या दोन्ही जे आवडी आहेत या दोन्ही आवडींपैकी कोणतीही आवड नसणारे विद्यार्थी किती? म्हणून इथे लिहून घ्यायचं आहे गिरीभ्रमण व आकाश दर्शन दोन्हीची आवड नसणारे विद्यार्थी बरोबर काय आहे? जे एकूण विद्यार्थी आहेत नंबर ऑफ U त्यामधून नंबर ऑफ A संयोग B वजा करायचा, म्हणून इथे लिहायचं वजा नंबर ऑफ A संयोग B. आता नंबर ऑफ A संयोग B का वजा करावं? तर हे जे विद्यार्थी आहेत यांना कोणती ना कोणती कसली ना कसली आवड आहे, तर त्यातून हे आवड असणारे विद्यार्थी जर वजा केले तर आवड नसणारे विद्यार्थी मिळतील आपल्याला बरोबर. तर इथे लिहायचं बरोबर नंबर ऑफ U ची किंमत आहे 220 वजा आवड असणारे म्हणजे A संयोग B ची किंमत आहे 200 बरोबर 220 वजा 200 उत्तर आलं 20. म्हणजे आवड नसणारे विद्यार्थी किती आहेत? 20. त्याला आपण इथे फ्रेम तयार करून घेऊया. अशा प्रकारे याला देखील आपण फ्रेम तयार करून ठेवूया. ओके. तर आता पुढे आपल्याला काय विचारलंय? आपला एक प्रश्न झाला. दुसरा प्रश्न आहे किती विद्यार्थ्यांना फक्त गिरीभ्रमण आवडते? तर हे जे गिरीभ्रमण आवडणारे विद्यार्थी आहेत त्यामधून हे जे दोन्ही आवड असणारे विद्यार्थी वजा केलं तर आपल्याला फक्त गिरीभ्रमण आवडणारे विद्यार्थी मिळतील बरोबर. तर इथे आपण लिहून घेऊया फक्त गिरीभ्रमण आवडणारे विद्यार्थी बरोबर नंबर ऑफ A वजा नंबर ऑफ A छेद B बरोबर नंबर ऑफ A किती आहे? 130 वजा नंबर ऑफ A छेद B आहे 110. 130 वजा 110 उत्तर आलं 20. तर ही आपल्याला दुसरी किंमत मिळाली, त्याला देखील आपण फ्रेम तयार करून घेऊयात. तर ही विद्यार्थी संख्या कसली आहे? तर ही विद्यार्थी संख्या गिरीभ्रमण आवडणाऱ्यांची आहे.
आता आपल्याला पुढील उपप्रश्न पाहायचा आहे की किती विद्यार्थ्यांना फक्त आकाश दर्शन आवडते. म्हणून इथे लिहून घ्यायचं आहे फक्त आकाश दर्शन आवडणारे विद्यार्थी. तर हे आपल्याला कसं मिळणार, तर जे आकाश दर्शन आवडणारे विद्यार्थी आहेत त्यामधून दोन्हीची आवड असणारे विद्यार्थी वजा करायचं. तर आकाश दर्शन आवडणारे विद्यार्थी नंबर ऑफ बी वजा दोन्ही आवड असणारे विद्यार्थी नंबर ऑफ ए छेद बी. नंबर ऑफ ए छेद बी बरोबर नंबर ऑफ बी किती आहे, नंबर ऑफ बी आहे 180 वजा नंबर ऑफ ए छेद बी आहे 110. 180 वजा 110 उत्तर आलं 70. तर ही जी किंमत मिळाली त्याला देखील आपण फ्रेम तयार करून घेऊया. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने आपला प्रश्न क्रमांक 4 सोडवून झालेला आहे. आता आपण शेवटचा जो 5वा प्रश्न आहे तो सोडवूयात. इथे काय सांगितलेलं आहे बघा, शेजारील वेन आकृतीवरून पुढील सर्व संच लिहा. आपल्याला एक वेन आकृती दिली आहे आणि त्यावरून संच लिहायचे आहेत. चला तर मग सुरुवात करूयात. पहिला संच काय आहे, पहिला आहे ए. इथे लिहिलं ए बरोबर महिरपी कंसात ए काय आहे, तर ए हा लेफ्ट हँड साइडचा जो सर्कल आहे तो आहे. मग त्याचे आपण अवयव लिहून घेऊयात. काय आहेत, एक्स वाय झेड आणि एम एन. तर इथे एक्स वाय झेड एम एन आणि हा कंस पूर्ण करायचा. त्यानंतर आहे संच बी. दुसरा आहे संच बी बरोबर महिरपी कंसात बी काय आहे, तर राईट हँड साइडचा सर्कल आहे त्यामध्ये पी क्यू आर एम एन. पी क्यू आर एम आणि एन. त्यानंतर ए संयोग बी. ए संयोग बी बरोबर ए संयोग बी म्हणजे काय, तर ए आणि बी यांचे जे सर्व घटक आहेत ते आपण एकत्र लिहायचे आहेत. तर अगोदर काय लिहूयात, एक्स वाय झेड एम एन. एक्स वाय झेड एम एन. आता बी चे जे घटक आहेत ते देखील लिहायचे आहेत. तर बी चे घटक आहेत पी क्यू आर आणि एम एन. एम एन तर आपण अगोदरच लिहिलेले आहेत म्हणून राहिले किती, पी क्यू आर. म्हणून इथे लिहिलं पी क्यू आर. बघा आपण काय केलं, सामायिक अवयव जे होते ते एकाच वेळी लिहिले, ते पुन्हा पुन्हा लिहिले नाहीत. तर अशाच पद्धतीने प्रॅक्टिस ठेवायची. त्यानंतर संच चौथा आहे यू. यू म्हणजे पूर्ण हा युनिव्हर्सल आहे. तर आपण इथे काय करूयात, प्रश्न चौथा आहे यू बरोबर. मग त्यामध्ये काय करायचं, ह्या यू मध्ये ह्या मोठ्या आयतामध्ये जे काही सर्व घटक आहेत ते आपण सर्व लिहून घ्यायचे. तर हे वर्तुळामध्ये असणारे घटक तर आता लिहायचेच आहेत, मात्र त्यांच्यासोबत वर्तुळाबाहेर आणि आयताच्या मध्ये असणारे घटक देखील लिहायचे आहेत. म्हणून इथे लिहायचं आहे महिरपी कंसात एक्स वाय झेड एम एन पी क्यू आर एस आणि टी. तर अशा पद्धतीने आपले हा चौथा उपप्रश्न झालेला आहे. आता आपण 5व्या उपप्रश्नाचा विचार करूयात, ए डॅश. तर इथे लिहायचं आहे ए डॅश बरोबर. ए डॅश म्हणजे काय, तर संच ए ला जो पूरक संच आहे त्याचे सर्व घटक आपल्याला इथे लिहायचे आहेत. पूरक संच म्हणजे काय, तर एखाद्या संचामध्ये कोणता संच कोणत्या संचाचे घटक ऍड केल्यामुळे मिळवल्यामुळे विश्वसंच तयार होतो तो. तर अशा पद्धतीने इथे बघा, तर पी क्यू आर आणि एस टी हे सर्व घटक जेव्हा आपण यामध्ये मिळवू तेव्हा हा विश्वसंच तयार होतोय. तर आपण इथे लिहून घ्यायचं आहे ए डॅश बरोबर पी क्यू आर एस आणि टी. तर अशा पद्धतीने आपला हा 5वा उपप्रश्न झालेला आहे. आता आपण 6वा उपप्रश्न पाहूयात जो आहे बी डॅश. आता इथे देखील तेच की बी हा जो संच आहे त्यामध्ये किती घटक मिळवल्यानंतर विश्वसंच तयार होतो ते सर्व घटक आपल्याला इथे लिहायचे आहेत. तर महिरपी कंसात बी च्या बाहेरील घटक कोणते आहेत, एक्स वाय झेड आणि एस टी. म्हणून इथे लिहायचं आहे एक्स वाय झेड एस टी. त्यानंतर आता शेवटचा जो
संच आहे तो लिहूयात. ए संयोग बी डॅश. ओके, ए संयोग बी डॅश. तर ए संयोग बी म्हणजे ए आणि बी ह्यांचा जेव्हा आपण संयोग करू, एकत्र करू तो, आणि त्याला डॅश असणारा म्हणजे त्याच्या बाहेरील जे घटक आहेत जे आहे तिथे एस आणि टी, म्हणून इथे लिहायचं आहे कंसात एस आणि टी कंस पूर्ण. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने आपला हा 5वा प्रश्न झालेला आहे आणि यासोबतच सराव संच 1.4 देखील आपला सोडवून झालेला आहे. तर हा व्हिडिओ जर तुम्हाला हेल्पफुल वाटला असेल तर या व्हिडिओला आठवणीने लाईक करा आणि तुमच्या इतर मित्रमैत्रिणींसोबत देखील शेअर करा, म्हणजे त्यांना देखील आपल्या व्हिडिओचा फायदा होईल. तर या व्हिडिओमध्ये मी इथेच थांबतो. भेटूयात आपण पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. थँक्यू.